चला सामना चालू होतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. त्याचबरोबर आपले आजचे वाढदिवसाचे मानकरी निखिल भाई यांनाही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. पहिला चेंडू यावेळेला ऑन साइडला वळवलेला आहे. चेंडू जोपर्यंत डीप मध्ये फाईन लेगला एक धाव आहे. एकाच धावेने समाधानी येते ते दोन्ही फलंदाज. कारण मालवणी आणि मुर्दा या दोन संघादरम्यानचा सामना आहे. रवींद्र पाटील आता स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे. परशुराम किणी साहेब जे उद्योजक आहेत ज्यांच्या मार्फत प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मालवणी संघासाठी. रवींद्र पाटील साठी डबल 1 by 1 मालवणी आणि मुर्दा. यामध्ये मुर्दा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजीसाठी मालवणी संघाला मैदानात पाचारण केलेलं आहे. पहिलं षटक घेऊन येतात रत्नाकर पाटील. हिज द राईट आर्म ओव्हर द विकेट टू. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक. मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली येतात. हिज टेकन. अप्रतिम झेल. मगाशी सोपा झेल कठीण झाला. आता कठीण झेल सोपा झाला. हे क्रिकेटचं गमक असतं की काय घडतं आणि काय होतं. आणि फलंदाज बाद होत आहेत रवींद्र. He is the new batsman walking up. He is on the field. एक बाद दोन. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये रिव्हर्स स्ट्रोक म्हणजे हा जवळजवळ रिव्हर्स स्ट्रोक म्हणजे आत्मघात असतो. कारण परवा देखील एक सामना असा होता की ज्यामध्ये रोहित शर्माने 3 वेळा प्रयत्न केला आणि शेवटच्या चेंडूला षटकार गेला होता. यावेळेला मात्र मिस टाइम होतोय. लेग बायचा इशारा आहे आणि या लेग बाय 2 धावा इथे मोजल्या जातात. येस सर. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकली जाते ती म्हणजेच 3. 1 बाद 3. सॉरी इज ऑन द बॅट म्हणून इशारा येतोय. 4 धावा झालेल्या आहेत. रत्नाकर राईट आर्म राऊंड द विकेट टू रवींद्र पाटील. सॉरी हरीश्वर यावेळेला ऑन साइडला फ्लिक केलेला आहे. चेंडू झालेला आहे डी फाईनला. डी बॅकवर्ड स्क्वेअरला 2 धावा पूर्ण करतायत जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. आणि या 2 धावांनी संघाला नेऊन ठेवलेले आहे ते 6 या धावसंख्येवर. 6 लॉस ऑफ 1. मात्र इथे मुर्दा संघ थोडासा रिलॅक्स होतोय कारण जेणेकरून धर्मेंद्र चे विकेट गेल्यानंतर कारण एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला क्षेत्ररक्षक होता. यावेळेला ऑन साइडला कदाचित झेल मध्ये कन्वर्ट. येस इज टेकन. अजितनं आता झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद होत आहे तिथे हरेश्वर. ही इज द बॅक इन द पवेलियन. पहिलं षटक हा द्वितीय फेरीतील सामना. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा जेवढ्या पाहिजेत त्यापेक्षा विकेट जास्त येत आहेत. 4 धावा आणि 2 फलंदाज बाद. सॉरी 6 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात मिलन कोळी आणि गोलंदाजीसाठी येतात गुरु. राईट आर्म ओव्हर.
टी शर्ट वरती गुरु आहे पण प्रत्यक्षात नाव मला वाटतं गुरुच असेल. समोर जात आहेत रवींद्र पाटील उर्फ बाबू. लेफ्ट आर्म यावेळेला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू येत आहे पॉइंट आणि कव्हरच्या मधनं. जोपर्यंत स्वीपर मधून क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. इसे कहते हैं कि लंबे हाथ का थ्रो. गेंदबाज के सर के ऊपर से गेंद लहराती हुई निकल गई. जहां पर केवल 1 रन था वहां पर 2 रन का बोनस ये 2024 का. स्वातिश गोलंदाज ज्यांना गुरु म्हटलं जात आहे लाडानं स्वातिश. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे मालवणी संघाची 2 बाद 8 9 2 बाद 9. दोन बाद 9 षटक मैदानात चाललेले आहे ते दुसरं. सगळ्या मान्यवर व्यक्ती इथे येत आहेत दाखल होत आहेत. खेळाडूंचं प्रेक्षकांचं प्रोत्साहन वाढवत आहेत त्याबद्दल मनपूर्वक सगळ्यांचे आभारी आहोत आम्ही. या सगळ्या आगरी समाज मंडळाचे सगळे पदाधिकारी हितचिंतक प्रायोजक ज्या ज्या व्यक्तींनी अमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी दिलेलं आहे त्या सगळ्या व्यक्तींचे आम्ही आभारी आहोत. यावेळेला हलक्याच बॅटनं ऑन साइडला टर्न केलेला आहे. चेंडू होते मिड विकेटला. 1 धाव आहे. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न कदाचित होतोय जोपर्यंत यष्टिरक्षक स्वतः धावत गेलेले आहेत कमलाकर आणि चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 11. फलंदाज बाद झालेले आहेत 2. षटक मैदानात चाललेले आहे ते दुसरं. हाही सामना 5 षटकांचा सामना आहे. मला वाटतं पुढचे सामने कदाचित 4-4 षटकांचे होतील कारण सध्याचा बघितलं 4 वाजत आलेले आहेत. वेळेनुसार आपल्याला सांगितलं जाईल की किती षटकांचे सामने होतील ते. अकरा धावा झालेल्या आहेत. षटक मैदानात चाललेलं आहे दुसरं. श्वानेश यावेळेला पॅडल स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू येतोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा आहेत. इशारा येतोय पंचांचा की चेंडू त्याने बघितलं थोडंसं मिडल आणि लेग स्टंपवरचं आहे पोझिशन केलं स्वतःला आणि ऑन साइडला खाली इलाक्याचा सही उपयोग केला आणि या 2 धावांनी संघाला नेऊन ठेवलेला आहे ते 13 या धावसंख्येवर. 13 धावा. गुरु सामोरे जात आहेत फलंदाज त्यांना मिलन कोळी. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल घडवून आणला जातोय. आता एक शॉट फाईन लेगला एक शॉट थर्ड मॅन आहे. थर्ड मॅनला पुन्हा एकदा थोडंसं स्क्वेअर डीप मध्ये केलं जात आहे. कव्हर मिड ऑफ असं ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे गुरु. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोकचा प्रयत्न मात्र शॉट थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि ज्यामुळे एकच धाव मिळते आणि एका धावेनं संघाला नेऊन ठेवलेलं आहे ते सरळ 14 या धावसंख्येवर षटक मैदानामध्ये दुसरं चालू असताना. या षटकांतील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तीस मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे याची नोंद घ्यायची आहे कारण आतापर्यंत बघितलं 3:47 मिनिटांनी सामना चालू झालेला होता. हो यावेळेला हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक थर्ड यार्ड सर्कलवर कोणीही नाही आहे. जोपर्यंत येतील मात्र चेंडू अडवून थ्रो दिला जाईल नाही. 2 धावा फलंदाज पळून पूर्ण करतात रवी पाटील आणि त्याचबरोबर मिलन. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16. या मालिकेमध्ये महेंद्र शिंदे आपले ऑफिशियल पंच आणि त्यांच्याबरोबर स्क्वेअर लेग पंचांची भूमिका ज्या ज्या व्यक्तीने निभावलेली आहे त्या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आमचे डीजे डायरेक्टर अनिकेत याने चांगलं संगीत सगळ्यांना वाजवलेलं आहे. यावेळेला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं चेंडू येतोय जोपर्यंत सीमारेषेच्या बाहेर आणि ही इज द वेलकम बाउंड्री.
सगळ्यांना या आपल्या आगरी कोळीमध्येच आणून ठेवलं अनिकेतनं. षटक संपतायत मैदानामध्ये 2 धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 20 फलंदाज बाद झालेले आहेत 2. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात धावा कमी होत्या, धावा होत्या त्या म्हणजे 6, पण 2 फलंदाज बाद झाले होते आणि या षटकामध्ये धावा येत आहेत 14. परत पहिल्या षटकात 6, दुसऱ्यामध्ये 14 म्हणजे थोडीशी प्रगती झालेली आहे, परंतु विकेट्स मात्र या षटकात गेलेली नाहीये. मालवणी संघ हाच विचार करेल की प्रगती व्हायला हवी, कारण आपल्या जर मागे आपण पाहिलं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन झालं. अजितदादा भंडारी कार्यसम्राट आहेत आणि त्यांच्या मुखातून एक शब्द आला, कदाचित पंडित तुमच्या कानापर्यंत आला नसेल. दादा म्हटलं की 60 व्हायला पाहिजे. दादा 60 व्हायला हवेत की नाही? दादाने म्हटलं की 60 व्हायला हवेत, तर एक चांगला फाईट स्कोर आपण ठेवू शकतो मुर्दा संघाजवळ. त्यासाठी प्रयत्न करायला लागेल मालवणी संघाला. 60 धावा कशा फलकावर येतील, कारण 2 षटकं पूर्ण झालेत, 20 धावा या फलकावर आहेत, म्हणजे 10ची सरासरी गाठलेली आहे. आणि याच रिक्वायर्ड रन रेटनं म्हणजे याच करंट रन रेटनं जर खेळत राहिला मालवणी संघ तर प्रोजेक्टर स्कोर 50 नक्कीच. म्हणजे तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे सध्याच्या घडीला. यावेळेला मात्र इथे सिलिमी डाऊनला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाही आहेत फलंदाज आणि एका धावेनं संघाला नेऊन ठेवलेले आहे ते 21 या धावसंख्येवर. 21 लॉस ऑफ 2. राजू पंडित पूर्ण मैदानाकडे जरा लक्ष द्या, पहा किती प्रेक्षकांची गर्दी आहे. नक्कीच कुंभमेळा म्हणायला हरकत नाही याचा क्रिकेटचा. आणि ज्या पद्धतीने ते मालवणी संघ इथे कामगिरी करतो, यावेळेला एक धाव आहे कदाचित थ्रू हातामध्ये पिकअप होऊ शकत नाही आहे गुरुच्या, आणि ज्यामुळे 2 धावा इथे फलंदाज पळून पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाला नेऊन ठेवलेले आहे ते 23 या धावसंख्येवर. आणि फोर्स 1 चे जे शूटर्स आहेत, फोर्स 1 चे जे कॅमेरामॅन आहेत, त्यांना मी नक्कीच विनंती करतोय की जर वेळ असं रिकामी ना, तर नक्कीच तो रिकामी वेळ आपला जो कॅमेरा आहे मैदानाच्या चहूबाजूला जरा कॅमेरा फिरवा. जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांना देखील कळू दे की किती प्रेक्षक वर्ग आहे या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी. तिथे आवाज येत नाहीये. नाही, पण एक गोष्ट होते की ज्या व्यक्ती म्हणतात की आवाज वाढवा, आम्हाला ऐकायला येत नाही, त्या व्यक्तींचाही आवाज खूप बारीक आहे. तुम्ही पण बोलायला जरा आवाज वाढवा. एक धाव आहे आणि फलंदाज बाद होत आहेत रवींद्र पाटील. जात होते त्या भोंग्यांचा आवाज मला वाटतं अर्धा मालवणी गावात पोहोचत होता. पूर्वी ते करायचे, पूर्वी त्या पद्धतीने तो भोंगा एक सोडायचे या स्पर्धेमध्ये, जेणेकरून या स्पर्धेचा पूर्ण आनंद गावकऱ्यांना देखील घेता येऊ शकतोय. अशा प्रकारचं ते आयोजन पूर्वी असायचं. नाही, मला वाटतं भोंगे लावलेले काढलेले आहेत, कारण काही वेळा त्याचे युनिट जातात आणि मग त्याचा प्रॉब्लेम होतो. मालवणी वर्सेस आपण पाहतायत मुर्धा अशी ही मॅच सुरू आहे आणि ही बक्षीस पात्र फेरी आहे. राजू पंडित, ही बक्षीस पात्र फेरी आहे. हो, दॅट्स अ गुड बॉल. बिलकुल अप्रतिम आहे. इथे ज्या पद्धतीनं बक्षिसं लावली गेलेली आहेत की 1000 रुपये षटकारासाठी आहेत, पण अजून षटकार दिसत नाही, काही चौकार पण आलेला नाहीये. नक्कीच परशुरामजी केनी यांनी हे पारितोषिक लावलेले आहेत. षटकार 1000 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. एक चौकार आलेला आहे फक्त रवींद्रच्या बॅट मधून आणि इथे फलंदाज बाद. बॅटच्या इनसाइडला लागतोय, झेल मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि हा चौथा फलंदाज बाद होतोय.
की सामना चालू असताना जर कोणी खेळाडू चुकून मैदानामध्ये गेला, कोणाची म्हणजे आयोजकांची परमिशन न घेता, तर त्या संघाच्या धावसंख्या मायनस केली जातील ज्या संघातला खेळाडू असेल तो. त्यावेळेला एक सामना चालू होता गोरेगावला. त्यावेळेला एक खेळाडू असा जाता, जसा हा पाणी प्यायला आला तेव्हा मला आठवण आली, तो खेळाडू मैदानाच्या सीमारेषा ओलांडली, बाहेर आला पाणी प्यायला. समोरचा संघनायक म्हणतो, सर आता काय करायचं, यांच्या धावा किती कमी करायच्या? की तुम्ही म्हणता आत गेला तर 4 धावा मायनस, मग आता किती धावा मायनस करायच्या? हे असे काही जण नियम म्हणजे आपल्याला सांगणारे असतात की आता हा सुद्धा एक तुम्ही नियम करा. जसं आता काही टुर्नामेंट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं की धावा तुम्ही कंपल्सरी चेस करा. नवीन फलंदाज विनोद किणी मैदानामध्ये आहेत. विनोद कोळी. यावेळेला हलक्यात बॅट ऑन साइडला वळवलेला आहे. चेंडू ते शॉर्ट मिड विकेटला. एक धाव आहे, कदाचित दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न, जोपर्यंत थ्रो येतोय. 2 फलंदाज ज्या पद्धतीने चेंडू तिथे अडवतायत, उचलतायत. एक छोटूस गाणं आठवतंय, ढोंडो ढोंडो रे साजना. चेंडू त्यांच्या हाताला उलकावण्यात येतोय, आजूबाजूला जातोय. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे. षटक संपलेली आहे. 3 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26. भारत 3 षटकामध्ये 26 धावा. अजूनही 2 षटक बाकी आहेत. आणि मगाचा संदेश जो गेलेला होता त्यानंतर लागोपाठ 2 विकेट्स मैदानामध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथे काही दडपण आला असेल नक्कीच. कारण प्रमोद कोळी ज्या बॅटर्सवर सर्वस्व विश्वास होता, एक चांगली इनिंग साकारेल, बरेच जण या ठिकाणी आहेत, प्रेक्षक वर्ग देखील, आणि मालवणी संघाचे कॅप्टन जे आहेत त्यांचा देखील त्याच्यावर खूप विश्वास नक्कीच असतील की एक चांगली इनिंग प्रमोदनं साकारावी. म्हणतात प्रमोद कोळी यांची जी विकेट आहे ना, त्या विकेटनं कुठेतरी हा धावफलक थांबला गेला, कुठेतरी स्टॉप लागला गेलाय धावफलकाला मालवणी संघाच्या. नक्कीच असू शकेल, कारण एखाद्याचं बाद होणं हे एखाद्या संघाचं प्रोत्साहन तर दुसऱ्या संघाचं खच्चीकरण असतं. हा इथे प्रकार बघायला मिळतोय. षटक मैदानात चालू होते. 4th इज द सेकंड लास्ट ओव्हर. विनायक माची उर्फ लाला आपले खांदे मोकळे करतायत की जेणेकरून मगाच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, आताही त्याची आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे. कारण ज्या पद्धतीने ते मालवणी संघावरती मी म्हणेन काही प्रमाणामध्ये इथे त्यांनी दडपण ठेवलेलं आहे की 3 षटकात 26 धावा. आता 2 षटकात किती धावा करतायत हे फार महत्वाचं आहे. सामोरे जात आहेत फलंदाज, त्यांना विनोद कोळी मिलन. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत कारण चेंडू पासून बॉडी लांब होते आणि हेच काम करण्याचा प्रयत्न करत होता तिथे लाला. आणि जे काम झालेलं आहे इथे नयन मात्रेच्या हातामध्ये झेल लॉंग ऑन वरती. कोणतीही चूक नाही आहे नयन मार्फत, आरामात झेल त्याने पकडलेला आहे. आणि फलंदाज एक आणखीन बाद होतोय मालवणी संघाचा. कडे बघून नक्कीच असं कोणतरी म्हणेल. मालवणी संघाच्या मित्र म्हणेला राजूजी टेन्शन वाढलेलं आहे. टेन्शन वाढलेलं आहे नक्कीच. कारण कोणाकडून दादा, कोणाकडून? पांडू नाकवा उरण. खास उरण वरून विनोद तुझ्यासाठी बक्षीस आलेला आहे. 2 षटकार मारा. 1200 111 1111 घ्या. नाही, पैसे तुमच्याकडे ठेवा. लाऊड अपील होत आहे दादा, पैसे तुमच्या हातात ठेवा. उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. दोन्ही पंच आपल्या निर्णयावरती खंबीर आहेत. चेंडू बॅट आणि स्टंपच्या मधनं निघून गेलेला आहे. 2 चौकार किंवा 2 षटकार. विनोद वैती, विनोद कोळी, विनोद नाकवा यस विनोद नाकवा, पांडू नाकवा उरण यांच्याकडून हे पारितोषिक 1111. साइडला स्विंग केलं. चेंडू जोपर्यंत अडवला जाईल. 1 धाव आहे. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न होतोय थ्रो येईपर्यंत आणि या 2 धावा सहजपणे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28. फार वेळानंतर मालवणीची गाडी थोडीशी पुढे निघालेली आहे. कारण पहिले 2 चेंडू जवळजवळ डॉट मध्ये संपलेले होते. 1 विकेट आणि त्यानंतर डॉट आणि आता 2 धावा.
त्यामुळे धावसंख्या झालेल्या चौथ्या षटकामध्ये 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत आणि धावसंख्या झाली 28. मात्र 28 धावा करताना त्यांचे 5 फलंदाज हे डगआउट मध्ये आलेले आहेत. यावेळेला ऑफ ड्राइव चेंडू होता मिड ऑफ ला, 1 धावा है, हाफ वाले पे लिया, ड्राइव किया खूबसूरती के साथ जब तक कि फील्डर गेंद को फील्ड करते थ्रो देते गुरु. बल्लेबाज के पास मौका था ये 22 यार्ड का अंतर तय करते हुए. एका बदला आपण ही मालिका बघतोय, दुसऱ्या बदला भारतीय संघ जबरदस्त अडचणीमध्ये आहे. 140 ला 7 विकेट आहेत, 139 ला 7 आहेत. यावेळेला अपील होत आहे, लाऊड अपील आहे. मात्र चेंडू पंच म्हणतायत की कदाचित बॅटच्या इनसाइडला लागलेला आहे म्हणून. यस इट इज, थँक्यू. आणि इथे 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 30. 30 धावा होत आहेत. षटक मैदानात चाललेला आहे चौथा आणि मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे. येस इट इज अ लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर बाय विनायक. राईट आर्म ओव्हर. यावेळेला दॅट्स अ व्हॉट अ शॉट. ही इज अ योर 6. चेंडू जाते सीमा पार. थँक्यू महेंद्र. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37. अजूनही काही चेंडू बाकी आहेत या शेवटच्या षटकांतील. 4 चेंडू शिल्लक आहेत. बघायचे धावा किती होत आहेत. 37 धावा झालेल्या आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू, दॅट्स अ गुड बॉल. ऑफ स्टंप वरती पडल्यानंतर थोडस चेंडू यावेळेला स्विंग होतोय आउट स्विंगच्या रूपानं. कारण ज्यावेळेला एखादा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी येतोय त्यावेळेला त्याचा मिडल आणि ऑफ स्टंप वरती अटॅक असण्याची शक्यता नेहमी नाकारता येत नाही. हो दॅट्स अ गुड बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउट स्विंग होतोय. टप पडल्यानंतर चेंडू वळतोय. लेग बायचा इशारा आहे. या लेग बायज मुळे संघाची धावसंख्या झालेली आहे 38. प्रत्येक इथे पाठीराखा म्हणतोय षटकार मारा, चौकार मारा, हजारो रुपये घ्या. पण गोलंदाज असे म्हणतात पांडू नाकवा यांच्या मार्फत उरण जे आहे ते 2 चौकार 1 तर गेलेला आहे. आता बघायचं आहे 1111 रुपये. त्यांच्या मार्फत पारितोषिक आहे. विनोद ऑल द बेस्ट म्हणावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू येते फाईन लेगला. कदाचित नाही, क्षेत्ररक्षक बरोबर कॉम्प्रोमाइज केलं असतं तर कदाचित काही घडलं असतं.
पण तसं नाही आहे. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 44 आणि 45 धावांचा टार्गेट आहे सामना जिंकायला. क्या बात आहे. मुर्दा संघाने बिलकुल अप्रतिम रीतीने गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि जे पद्धतीनं त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं म्हणजे एका बाजूने बघितलं तर त्यांच्या समोर रिझनेबल टोटल दिलेलं आहे आणि 45 धावा केलेल्या आहेत आणि 44 झालेत. 45 धावांचं आव्हान आहे सामना जिंकायला 5 षटकामध्ये म्हणजे प्रति षटकामध्ये 9 धावांची सरासरी आहे. एक्झॅक्टली. थँक्यू. कमॉन अनिकेत. नऊची सरासरी समोर आहे. इथून मात्र मुर्दा संघाचं कॅल्क्युलेशन कसं असेल याकडे देखील लक्ष असेल कारण एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज मालवणी संघामध्ये आहेत. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मिलिंद वैती यांचं मी नाव घेईल. धर्मेंद्र कोळी वेगवान गोलंदाज यांना विसरता कामा नाहीये. तर या वेगवान गोलंदाजा समोर कशा प्रकारे मुर्द्याचे बॅटर जे आहेत ते बॅटिंग करतील. चला बॅटर बॅट्समॅन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या मॅचेस कदाचित मी तरी म्हणेल सेमीफायनल आणि फायनल जी आहे ती मला वाटते 4-4 ओव्हरची आपण करायला हवी. 5-5 ओव्हर करून फायदा नाहीये. आणि थँक्यू मुर्दा मास्टर्स 25 मिनिटात तुम्ही जी इनिंग संपवली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. 30 मिनिटाचा आम्ही अवधी देतोय एक इनिंग संपण्यासाठी. राकेश पाटील राई धन्यवाद. स्क्वेअर लेग पंच म्हणून आज ते एक भूमिका पार पाडतायत त्याबद्दल राकेशचं देखील धन्यवाद. भारत एक गोष्ट जाणवते की सकाळचा वेळ जर थोडासा वाया गेला नसता तर मला वाटतं सगळे सामने 5-5 षटकांचे झाले असते. नक्कीच झाले असते. जोडी मैदानाच्या आतमध्ये मुर्दा मास्टर्स संघाचे एका साइडला आपण राजेश पाटील आणि एका साइडला आपण पाहतो प्रशांत. ही जोडी जबरदस्त आयोजन नियोजन. आपण ही जी स्पर्धा खेळत आहोत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 सातत्यानं 19वे वर्ष हे आपण या ठिकाणी साजरं करत आहोत. लक्षात ठेवा सगळ्यांच्या माहितीसाठी 2005 रोजी मालवणी संघ इन झाला होता मास्टर्स क्रिकेटमध्ये आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये आणि जवळपास 19 वर्षाचा प्रवास आज आपण मालवणी संघाचा पाहतोय या ठिकाणी. पण एक गोष्ट होते 19 वर्षाचा प्रवास करताना आता राया अजित भंडारी हे मात्र इथे व्यासपीठावरती बसतायत. कदाचित त्यांच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यात आनंद आहे एका डोळ्यात दुःख आहे की आपण मैदानात का खेळू शकत नाही कारण त्यांचं कार्य असं झालेलं आहे. हे दुसऱ्या बाजूला भालचंद्र तोही विचार करतोय की एका वेळेला आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. नितीन कोळी कमलाकर वगैरे हे असे खेळाडू होते की जे कुठच्याही क्षणी सामना फिरवू शकत होते आणि जोडी तर त्यांची मजबूत होती मधली फळी मजबूत होती आणि खालचे जे आपण टेल एंडर म्हणतो तेही चांगले होते. आणि मगाशी तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं होतं की संदीप कोळी गुणलेखन करायचे तर मी देखील त्यांच्या सोबत बसलो होतो समालोचन करण्यासाठी त्यावेळेस त्या ठिकाणी स्टेज होता आणि आपण रायभाऊ रजनी स्पर्धा केली होती. नाईटची स्पर्धा आपण केली होती डे नाईटची स्पर्धा आपण केली होती त्यावेळेस संदीप कोळी गुणलेखक होते. लक्षात ठेवा. येस. आणि एक गोष्ट मला आठवते की कमळाकर ज्या पद्धतीने इथे या मालवणी संघामध्ये खेळायचे एक सामना मला आठवतोय
की ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये 26 धावांची गरज होती आणि अशा वेळेला कमळाकरनी जी फलंदाजी केली होती की 26 धावा 35चा तो खेळाडू मैदानामध्ये आला आणि त्याने 35 धावा त्या 26 धावा करून सामना जिंकून दाखवला होता एकसरला. मात्र व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार मारणारा मालवणीचा खेळाडू कोण? तर नितीनला देखील विसरता कामा नाहीये, तो मात्र आता हयात नाहीये. ज्या वेळेला सामना चालू होईल समालोचन घेऊन येत आहेत आमचे सहकारी मित्र भारत राऊत. थँक्यू राजू पंडित साहेब. यावेळेसचा पहिला चेंडू आपण पाहिला तर व्यवस्थित चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला गेला, चेंडूला खेळलं गेलं लॉंग लेगच्या दिशेनं. डीप मधून फिल्डर येतोय धर्मेंद्र कोळी. तत्पूर्वी मात्र या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली सुरुवात स्टार्ट होते यावेळेस मुर्धा संघाच्या खेळीला. 2 धावेने राजेश पाटील आपला अकाउंट ओपन करतोय आणि मुर्धा संघाचं देखील अकाउंट ओपन होते 2 धावेनं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात मुर्धा मास्टर्सच्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑन मधून मिलिंद कोळी येतोय. स्ट्राइक एंडला थ्रो डेंजर झोन मध्ये राजेश पाटील. सर्वात मोठी चुकी. यावेळेस चेंडू हातामध्ये होता, कुठेतरी कॉल करणं गरजेचं होतं. चेंडू कुठे आहे हे पाहणं गरजेचं होतं, मात्र ते लक्ष नक्कीच नव्हतं. 2 धावा करण्याच्या नादामध्ये पहिली विकेट गमावतोय मुर्धा मास्टर्स. मिस्टर राजेश पाटील बाद. अनिकेत ज्याप्रमाणे संदेश दिला अनिकेतनं की तुझी माझी जमल जोडी. खरोखर प्रत्येक गोष्टीसाठी पार्टनरशिप मोस्ट इम्पॉर्टंट असते. पार्टनर खूप महत्त्वाचा असतो, मग ते आपलं वैवाहिक जीवन असू द्या किंवा व्यावसायिक जीवन असू द्या, पार्टनरला महत्त्व खूप असतं. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. एखादी चांगली पार्टनरशिप जर बिल्ड झाली ना मित्रांनो, तर मोठ्यातील मोठा स्कोर आपण अचीव करू शकतो. लक्षात ठेवा भारत, हे पार्टनरशिप म्हणजे सगळं ऍडजस्टमेंट आहे. नक्कीच. परशुराम दादा, चहा आमच्यापर्यंत येईल का? इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटची एज लागते, चेंडू मात्र निघून जातोय जवळपास फॉरवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव. कारण 9 धावा पर ओव्हर मध्ये जितक्या सोप्या वाटतात तितक्या सोप्या नाहीयेत. लक्षात ठेवा, एक तर तुमचं रनिंग बिटवीन द विकेट चांगला असायला हवं, त्यानंतर तुमची जी स्ट्राईक आहे ती प्रत्येक चेंडूवर रोटेट होणं गरजेचं आहे जितेश कोहली. तर इथून मात्र कुठेतरी त्या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मुर्धा संघाला एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. फुल टॉस ऑफ साइडला ड्राइव्ह केलं चेंडूला. कव्हरच्या दिशेनं संतोष कोळी चेंडूला फील्ड करतोय. प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मालक. 1 धाव झालेल्या आहेत त्या 5. मालवणी वर्सेस मुर्धा असा आपण हा सामना पाहतोय. नाही, ते मालवणी आहेत, उरण आहेत आणि रायगड आहेत. फुल टॉस स्टेट द बॅट. साइड स्क्रीनच्या बरोबर हा फटका आपण पाहतोय. डीप लॉक ऑन वरून मिलिंद कोळी येत आहेत वेगानं. चांगल्या प्रकारे चेंडूला पिक केला. 1 धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. 17 आणि 18 फेब्रुवारी रायाभाऊ आमच्या बाजूला बसलेले आहेत. शाखा प्रमुख चषक, मालवणी शाखा प्रमुख चषक. मोठी स्पर्धा आपल्या भेटीला, मालवणी ग्रामस्थांच्या भेटीला येत आहे मोठी स्पर्धा. यावेळेस कट करतोय पॉइंटच्या दिशेने. डीपला प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे. मिलिंद वैती आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 8. म्हणजे जो एक प्रकारे म्हणायचं गेला तर जो करंट रन रेट आपण जो पाहतोय धावा आहेत त्या 8. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 9 धावा पर ओव्हर मध्ये 9 धावा करायचे आहेत, तर त्या रन रेटच्या दिशेने वाटचाल करतोय मुर्धा संघ. म्हणजे जे मगाशी मी म्हटलं की मुर्धा संघाला इथे कुठून तरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि ते कॅल्क्युलेट क्रिकेट मुर्धा टीमच्या वतीनं राजू खेळलं जात आहे. धावा 8. पहिलं षटक संपते. पहिलं षटक 8 धावा. निश्चित मी म्हणेन इथे मुर्धा संघानं
एक थोडी सावध. मात्र राजेश पाटील सारखा फलंदाज हा फार स्वस्त्यामध्ये बाद झाला धावचीच्या रूपानं. कारण जसं म्हटलं जातं की मैदानामध्ये 10 प्रकारे फलंदाज बाद होतात, त्यातला हा एक प्रकार म्हणजे धावचीत. कारण आतापर्यंत असे खेळाडू आहेत की हँडलिंग द बॉल, म्हणजे जर तुम्ही खेळलेला चेंडू हाताळलात तरी फलंदाज बाद होऊ शकतो. वेळ वाया घालवू नका. हे सगळ्या खेळाडू विनंती आहे सगळ्यांना. षटक संपलेल्या मैदानामध्ये पहिलं. धावसंख्या झालेली आहे ती 8. एक बाद. मुर्दा मास्टर्स. थँक्यू. चांगली स्थिती आहे. मी तर म्हणेल इथेही कुठे वाईट स्थिती नाहीये. जरी एक विकेट गेली असते तरी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा म्हणजे कुठेतरी नक्कीच एक चांगला स्कोर हा धावफलकावर पाहायला मिळतोय मुर्दा संघाचा. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. एक आणखीन अनुभवी गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज मालवणी मास्टर्स संघाचा मिस्टर हरेश्वर पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर अगदी बरोबर आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं ते गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतायत त्या ठिकाणी आहे मिस्टर कमलेश. मोठा फटका यावेळेस प्रमोट करायचा होता. जो बॅट्समॅन आपण पाहिला तर तो बॅट्समॅन नक्कीच मोठ्या फटक्यासाठी होता. मात्र जो चेंडू आपण पहिला पिच केला तो आउटसाइड ऑफ स्टंप. सुरेख चेंडू. हरेश पाटील प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी शतरक्षण लावण्याचा प्रयत्न करतात, कारण इथून मात्र कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं. म्हणजे इथून जर एक आपण विचार केला तर इथून कमीत कमी धावेचे षटक हाताळण्याचा प्रयत्न असेल हरेश्वर पाटील यांचा. वेळेकडे देखील लक्ष द्या, कारण जवळपास 5 मिनिटांहून अधिक वेळ हा घालवला आहे मालवणी संघानं. धावा झालेला आहे त्या 8. धावसंख्या झालेल्या 8. षटक मैदानात चाललेला दुसरा हरेश्वर. राइट मूव हमसे दूर दौड़ते हुए सामने बल्लेबाज जहां तक गेंद को उठाया है. देखना है की फिल्डर ओ इज द ड्रॉप द कॅच. झेल सुटला जातोय आणि इथे प्रशांत बघा काय करतायत ते. प्रशांतचं लक्ष कुठे आहे काय आहे हे समजत नाही आहे. धावचीत मध्ये बाद होत आहेत. झेल सुटला तरी देखील नुकसान झालेलं नाही आहे मालवणी संघाचं. फलंदाज धावचीतच्या रूपाने मला वाटतं इथे काही नाही बाद केलेलंच नाहीये. नाही, धाव मात्र एकच झालेली आहे. कारण ज्या पद्धतीने इथे कमलेशनं फटका मारलेला होता असं वाटलं होतं चेंडू त्याला सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं. मात्र झेल सुटतोय हे मालवणी संघाचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि भाग्य असं म्हणायचं की चेंडू सीमा पार गेला नाहीये. प्रशांत इज आउट. ऑफस्टंपच्या थोडस बाहेर उसळलेला चेंडू ज्या पद्धतीने स्वतःला क्रिएट केलं आणि खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय स्लिप पॉइंटला आणि झेल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. फलंदाज बाद होत आहेत प्रशांत भोईरच्या रूपानं. हवा सुद्धा आता थोडी संथ झालेली आहे. फलकावर 2 विकेट मुर्धा या संघाच्या आतापर्यंत पडलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर कुंदन. लेफ्ट हँड बॅटर आहे. यावेळेस हा जो क्रमांक आहे कुंदन यांचा तो क्रमांक जवळपास 5व्या ते 6व्या क्रमांकावर या बॅटरचा उपयोग अनेक स्पर्धेमध्ये मुर्धा संघ करत होता. मात्र इथे नक्की डावखुऱ्याच्या खेळाडूला सर्वाधिक संधी आहे, कारण हवेच्या त्या दिशेने खेळण्याची संधी डावखुऱ्याच्या खेळाडूला आहे. या कारणास्तव या ठिकाणी नक्कीच मुर्दा संघ देखील कुठेतरी क्रमांक 4 वर वापर करतोय, तो म्हणजेच कुंदन यांचा. लेफ्ट हँड बॅटर आहे. समोर आहे हरेश पाटील. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं जात आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेग डीप मधून शतरक्षक वेगाने येतोय. एक धाव तरी ते इझिली कंप्लीट केली गेली. कुंदनच्या बॅट मधून सिंगल. धाव संख्या झालेली आहे ते म्हणजेच 10. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते दुसरं. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक आपण या ठिकाणी खेळत आहोत आणि सातत्यानं नक्कीच हे माझं 8वं वर्ष आहे. राजू पंडित 8 वर्ष सलग ही स्पर्धा करण्यासाठी मला मिळते, त्याबद्दल मी मालवणी ग्रामस्थ मंडळाचं खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच
नाही, आपलं नातंच असं आहे की जो रेशमी धागा कोणाला दिसतच नाहीये. नक्कीच नक्कीच. अतूट बंधन असं आहे आणि प्रेम की कळत नकळत आपण एकमेकाला एक खेचून घेतो त्याने. आणि मालवणीच्या या सर्व व्यक्तींकडून राजू पंडित प्रेम देखील तितकंच खूप 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 प्रेम मिळाले मला. 8 वर्षामध्ये. मग अशा वेळेला ते गाणं आठवतं की कब से बिछड़े हम यहाँ पे मिल गए. कारण ते चेहरे समोर येतात ना, त्यांची नावं देखील माझ्या लगेच समोर येतात. ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे. आज मी मगाशी आठवण झाली, मगाशी भाल्या भाऊने म्हटलं मी एक चेहरा अजून मालवणीचा मिस करतोय. जो चेहरा मी जवळपास 7 वर्ष पाहिलेला आहे आणि 7 वर्ष त्या चेहऱ्याला या ठिकाणी मी हंगामा करताना पाहिलेला आहे, तो चेहरा मी इथे मिस करतोय. मयूर नाही आहे या ठिकाणी मित्रांनो. मयूर नाही आहे. 2 धावा. कारण त्या मुलाचा नेहमी हंगामा इथे असतो, दरवर्षी हंगामा असतो त्याचा काहीतरी. आज मयूर गर्या नाही आहे. धाव संख्या 12. नाही, मेहनत खूप असते त्याची, मेहनत खूप असते. धाव संख्या 12. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 9ची सरासरी राखायची होती. धावा या ठिकाणी 12 म्हणजे करंट रन रेट आपण पाहिला तर 6चा आहे. भारत मैदानाकडे आता लक्ष होतं का नाही मला माहित नाही, पण तिथे ज्या वेळेला चेंडू पंचांकडे आला, पंचांना मला वाटतं उभं राहून थोडेसे पाय थकतात म्हणून ते थोडासा डान्स त्यांनी केला. जसं 111 धावा झाल्या की डेव्हिड शेफर्ड एका पायावरती उडी मारायचे, तसं महेंद्र शिंदे यांनी 2 पायामध्ये चेंडू पकडून कशी उडी मारली आणि चेंडू हातात पकडला. म्हणजे त्यांना देखील थोडंसं कुठेतरी बालपण आठवलं की मयूर ज्या पद्धतीने ते सगळं काही एन्जॉय करायचा तसं याने ते थोडंसं करण्याचा प्रयत्न केला. पंच महेंद्र शिंदे MCA चे अधिकृत पंच आहेत ते. संजय भंडारी पेटनेम आपण जर पाहिलं तर शिवा या नावानं प्रसिद्धी मिळवणारा टेनिस क्रिकेटच्या पटलावरील हा आहे गोलंदाज. आणि आतापर्यंत नक्कीच 2019चं वर्ष, 2019-2020 सर्वाधिक विकेट त्या संपूर्ण मोसमामध्ये सर्वाधिक विकेट 42 विकेट्स, माफ करा 43 विकेट्स या संजय भंडारी यांना काढल्या होत्या. मालवणीच्या नारंगीच्या मैदानावरती शेवटची स्पर्धा आणि राजू पाटील जे 42 विकेट्स घेऊन पुढे होते पर्पल कॅप साठी, ते राजू पाटील यांना कुठेतरी टेक ओव्हर केलं, पुढे गेले, 1 विकेट एक्स्ट्रा घेतली आणि ती पर्पल कॅप म्हणजे वर्षामधील सर्वाधिक गोलंदाज विकेट घेणारा गोलंदाज ठरला त्या नारंगीच्या मैदानावर संजय भंडारी शिवा. तोच गोलंदाज आपण मालवणी संघाचा या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक एंडला आपण कुंदन या खेळाडूला पाहतो, लेफ्ट हँड बॅटर आहे. धावा अजूनही हवे आहेत. 12 चेंडूमध्ये धावा झाल्यात, त्या 12 धावा करायच्या आहेत त्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला चांगला फटका संतोष कोळी वेगाने येतोय. 1 धाव. धाव संख्या 13 म्हणजे अजूनही जवळपास 32 धावा करायच्या आहेत आणि 32 धावा ह्या 17 चेंडू मध्ये करायच्या आहेत. 17 चेंडू 32 धावा. दिल्ली बहुत दूर आहे. प्रत्येक तसं देखील आपण गणित केलं की प्रत्येक चेंडू मागे 2 धावा तरी देखील चालेल. त्यामुळे कॅल्क्युलेट क्रिकेट कशा पद्धतीने खेळेल मुर्दा संघ हे देखील पाहायला मिळणार आहे. कमलेश भोईर यावेळेस पूर्णतः बॉडीला टर्न करून अतिशय सुंदर फटका. पूल केले गेले चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने डीपला प्रोडक्शनला फील्ड धर्मेंद्र कोळी त्या ठिकाणी आहे. 1 धाव तर वेगानं. फेकी थोडीशी चुकीची आणि या फेकीमुळेच या ठिकाणी प्राप्त झाल्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही, भारत इथे फेकी बरोबर असली तरी पिचच्या बाजूची जी जागा आहे ही थोडीशी हार्ड आहे आणि ज्यामुळे चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची मिळाली आणि ज्यामुळे इथे रवींद्र पाटील यांच्या डोक्यावरून चेंडू मागे गेला. नक्कीच, कारण इथे आउटफील्ड जी आहे राजू पंडित ती खूप टणक आहे. आउटफील्ड मिस्टर स्टोक आहे, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू लँड झाला. स्वतः यष्टीरक्षक हरेश्वर पाटील वेगाने येत आहेत. 5 संधी आहे. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. याला म्हणतात नशीब आणि याला म्हणतात नशिबाची साथ. खरोखर ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं ना, दुंडोरी साजना, त्या प्रकारे शोधत राहिला चेंडू, शोधत राहिला प्रमोद कोळी. मात्र अंतिम क्षणापर्यंत चेंडू सापडला नाहीये. पॉपिंग क्रीज पूर्णतः क्रॉस केलं कमलेश भोईरेनं. 2 धावा. धाव संख्या 17. थकवा आहे कारण बजाज कंपनीचे खास करून परमनंट ते कामगार आहेत. बजाज ऑटो रिक्षा चालवत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी प्रॅक्टिसला ते वेळ देत आहेत की नाही ते माहिती नाहीये. मात्र जो शरीरावर थकवा जाणवत आहे त्यानुसार मी तर नक्कीच अंदाज वर्तवू शकतोय की प्रॅक्टिस मध्ये कुठेतरी कमी आहेत. मिस्टर स्टोक आहे पुन्हा एकदा, मात्र सेफली चेंडू लँड होईल. 1 धाव तर पूर्ण आहे. 2 धावा इथे आरामात पूर्ण.
तिसऱ्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा मिळत नाही, पहा चेंडू अजूनही मिळत नाहीये, धडपडलं तडफडलं आणि त्यानंतर मात्र चेंडू हातामध्ये सापडला हरेश्वर पाटलांच्या. अंतिम क्षणी मात्र या वेळेस हा मिळतोय रनआउटच्या स्वरूपात विकेट. तिसरा धाव काढताना पडतोय विकेट. मुर्दा या संघाचा कमलेश भोईर यावेळेस बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. आणि जवळपास चेंडू जे शिल्लक आहेत ते 13 चेंडू 26 धावा. लाला माची एक स्फोटक आणि घातक खेळाडू, सर्वाधिक धावा करणारा. 13 चेंडू 26 धावा. सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे लाला माची. 156 धावा. एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम या खेळाडूने केला होता पाचगणी त्या मैदानावर. फुलटॉस त्यावेळेस स्टेट बॅटेड फटका, चेंडू हवेत आहे. विनोद त्या ठिकाणी आहे, महेश त्या ठिकाणी आहे. 2 धावा आणि या 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 21. पाचगणीचं मैदान काय ती इनिंग साकारली होती, कारण 108 धावेचा जो रेकॉर्ड होता प्रवीण गावड यांचा तो जवळपास रेकॉर्ड तुटला होता. अलंकार तरेनं तो रेकॉर्ड तोडला होता. अलंकार तरेंचा रेकॉर्ड मोहन घरतनं तोडला होता. मोहन घरतचा रेकॉर्ड पुन्हा एकदा प्रवीण गावडनं तोडला होता. त्यानंतर त्यांचा रेकॉर्ड पुन्हा एकदा भूषण भोईरनं तोडला 126 धावा करून. हॅलो. आणि भूषण भोईर यांचा तो रेकॉर्ड जोनस एन एस बांद्याचा खेळाडू ज्याने 136 धावा कुठल्या एन एस बांद्याच्या त्या खेळाडूंना आर के मोरवा या मैदानावर, आणि 136 धाव्याचा तो रेकॉर्ड तोडला लाला माची यानं. 156 धावा एका स्पर्धेमध्ये. धावा झालेल्या आहेत त्या 21. हॅलो 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 21 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 24. 12-24. धर्मेंद्र कोळी गोलंदाजी ट्रॅकवर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज. म्हणजे एका साईडला आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वाधिक धावा करणारा खेळाडू स्ट्राइक एंड लाला माची, आणि एका साईडला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज धर्मेंद्र कोळी. त्यामुळे म्हटलं मी बेस्ट वर्सेस बेस्ट. खरोखर आता खरा सामना आहे, आता खरी परीक्षा आहे. त्यावेळेस टॅप होतोय चेंडू, ऑफ साइडला ट्रॅव्हल करतोय. एक्स्ट्रा कव्हर डीपला संतोष कोळी आहेत. वन हँड चेंडू फील केला आणि वन हँड थ्रो देखील केला स्ट्राइक एंडला. 2 धावा. लाला माची आपला अकाउंट ओपन करतायत आणि संघाला नेऊन ठेवतायत. 23 धाव संख्येवर अजूनही धावा करायच्या आहेत त्या 22. चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू 22 धावा. लाला माची, धर्मेंद्र कोळी. 11-22. वेळेकडे लक्ष द्या, कारण आमचे स्कोरर जितेश कोळी आम्हाला दर्शवितात की वेळेकडे देखील मालवणी संघाने लक्ष द्यायला हवं. शॉट अँड पुल, पुन्हा एकदा फटका फसतोय. बराच काळ चेंडू हवेत आहे, मात्र फाईनच्या त्या दिशेनं कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. त्या ठिकाणी जवळपास लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी इझिली कंप्लीट केल्या. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा. ज्याप्रमाणे मगाशी तुम्ही गणित सांगितलं राजू पंडित की प्रत्येक चेंडूवर 2 धावा आल्या तरी देखील मुर्दा संघ जिंकू शकतोय, आणि इकडे त्या 2-2 धावा आपण पाहतोय. लाला माची यांच्या बॅट मधून 25 धावा फलकावर. मुर्दा मास्टर्स 20 धावांची गरज, आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10. यावेळेस बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हर डीपला. पुन्हा एकदा संतोष कोळी प्रोडक्शन त्या ठिकाणी करतायत. अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला चेंडू अडवायचा आहे. मला माझ्या संघाला जिंकून द्यायचा आहे. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मला माझ्या संघाला जिंकून द्यायचा आहे. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न. काय इथे या तिसऱ्या धावेची गरज होती का? तर लेफ्ट हँड बॅटर कुंदन होता, या बॅटरला पिचवर ठेवणं गरजेचं होतं. मात्र तिसरी धाव कुठेतरी चुकीची पाहिली आपण. रनआउटच्या स्वरूपात मात्र एक आणखी विकेट गमावली मुर्दा संघानं. कुंदन बॅक टू द पॅव्हिलियन.
तर धर्मेंद्रला मला वाटतं ज्या पद्धतीने आता खेळले असते कुंदन नक्कीच चांगला एक कॉम्बिनेशन बघायला मिळालं असतं. आणि ज्यावेळेस राजू पंडित लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन विकेटवर उभा असताना त्यावेळेस गोलंदाजाची देखील कधी कधी लय चुकते. बरोबर आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं भारत इंग्लंडच्या ज्यावेळेला यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा खेळले त्यावेळेला केविन पीटरसनने हेच म्हटलेलं होतं की भारतीय संघामध्ये मधल्या फळीमध्ये लेफ्ट हँडर फलंदाज नाही आहेत. त्याच्यामुळे इथे त्यासाठीच मी म्हटलं की तिसरी धाव घेण्याची गरज होती का मुर्दा संघाला, कारण इथे माझ्या मते तर नव्हती. इथे कुंदनला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. कुठेतरी लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन बरोबर आहे. असा खेळाडू मैदानामध्ये असणं फार गरजेचं होतं. पण अर्थात हे आपले मत झालं, त्यांचं मत मैदानामध्ये काय आहे हे त्यांना माहिती आहे. कदाचित चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत, त्यांचं मत एखादं वेगळं असेल, त्यांना एखादा स्फोटक खेळाडू पुढे आणायचा असेल. नयन मात्रे यांना आणलं गेलं विकेटवर. पुढे येऊन नयन मात्रे यांच्या बॅटमधून फटका मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवे धर्मेंद्र कोहली चेंडूच्या खाली, मात्र दुसऱ्या एफर्ट मध्ये हा कॅच कॅरी केला. आणखीन एक धक्का मुर्दा संघाला. बॅक टू बॅक दुसरा विकेट नयन मात्रे बाद. सुरळीत सुरू असताना आणि त्यावेळेस पडलेली विकेट पूर्णतः या सामन्याचं चित्र देखील बदलू शकतो. ओके भाई, सामन्याचं नाही सगळं इनिंगचं सगळं आपल्याला गणित पूर्ण बदलू शकते. कारण सामना मुर्दा संघाचा सामना व्यवस्थित एका रुलावर व्यवस्थित सुरू होता. त्याच्यामध्ये पडलेली ती जी विकेट रनआउटची कुंदनची आणि त्याच्या पाठोपाठ ही आणखी विकेट नाही. तसं बघायला गेलं तर राकेशची विकेट पडल्यानंतर थोडाफार खेळ सांभाळला गेलेला होता आणि आता देखील आपण विचार केला तर या षटकात देखील खेळ सांभाळलेला होता. पण या 3 धावांच्या गडबडीमध्ये हे सगळं झालेलं आहे. ती गाडी तिकडची बाईक मला मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस असेल ते इथे ठेवा. बाईक वाला तो जरा बाजूला करा प्लीज. आय रिक्वेस्ट फॉर यू. दादा बाईक तिथून काढ प्लीज. चालू होत नसेल तर 2 माणसं पाठवतो धक्का द्यायला. गेली बरं झालं. हे बघ, थँक्यू, आभारी आहे मंडळ. पुन्हा एकदा मिस्टर स्टोक. यावेळेस आणखीन एक विकेट असेल का? नाहीये. कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. हा जवळपास तिसरा धक्का देऊ शकला असता मालवणी संघ, मात्र त्या ठिकाणी नशिबाची साथ म्हणायचं गेलं तर बॅटर त्या ठिकाणी आहे अजितच्या बाजूनं. धावा झालेल्या फलकावर 28 धावा ज्या करायच्या आहेत, जवळपास 17. 7 चेंडू 17 धावा. 12 मध्ये 24 होतं. त्यानंतर सगळं गणित आता उलट फिरत चाललेलं आहे. त्यासाठीच मी म्हटलं की कुठेतरी ती विकेट कुंदनची सगळं सुरळीत असताना ती विकेट कुंदनची याचं निमित्त झालं. हे निमित्त झालं मी तर म्हणेन. ते आता त्या गोष्टीवरती मला वाटतं आपण चर्चा करून उपयोग नाहीये. नाहीच आहे. आता बघायचं लाला आणि अजित काय करतायत मैदानामध्ये. लाला यांच्या बॅटमधून फटका. चेंडू हवे चेंडूच्या खाली आहे. नाहीये. कोण आहे त्या ठिकाणी? मला वाटतं गजानन कोळी यांचे सुपुत्र आहेत का? रुपेश कोळी यांच्या हातातून हा कॅच नाहीये. हा कॅच तर नाहीच आहे. मी म्हणेल ही मॅच सोडली, कारण हा कॅच कोणाचा होता? हा कॅच होता लाला माची यांचा कॅच. आणि इथे जर हा कॅच घेतला असता तर पूर्णतः या मॅच वर पकड निर्माण केली असती मालवणी संघाला. त्यामुळेच मी म्हटलं राजू की ही मॅच नाही. हा रुपेश कोळी या कॅच नाही तर रुपेश कोळी यांनी ही मॅच सोडली. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 29. 16 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचे 6 मध्ये 16. 6 चेंडू 16 धावा. पांडू नाकवा मालवणी उरण रायगड यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. इथून बक्षीस आलेलं त्यांच्याकडून 2 कॅच. कुठलाही क्षेत्ररक्षक सलग 2 कॅच घेईल त्याला 2222 रुपये. क्या बात आहे. मात्र एक टेन्शन आहे.
एक टेन्शन आहे, 22 रुपये सुट्टी करून आणायचे. रुपेश 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 भारत एक सूचना आलेली आहे मंडळामार्फत की ज्या डिश कोणी आजूबाजूला नेलेल्या आहेत त्या इथे कॅटर्स मध्ये आणून जमा करायचे. काही लोकांनी काही खाण्यासाठी वगैरे डिश नेलेल्या आहेत त्या इथे जमा करा, ही सूचना आलेली आहे. 6-16 6 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. यावेळेस चुकी नाही, यावेळेस चुकी नाही आणि पुन्हा देणार नाही संधी. लाला माची परत डग आउट रिझनच्या दिशेनं. धन्यवाद अनिकेत. चेंडू शिल्लक आहे ते 5 धावा करायच्या आहेत त्या 16. 5 चेंडू 16 धावा. विकेटच्या दिशेने देखील आपण वळूया, विकेटच्या दिशेने देखील आपण वळूया. दोन्ही टीमच्या आपण विकेट चेक करूया. मालवणी संघाच्या विकेट गेल्या होत्या 5 आणि मुर्दा संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 6. त्याच्यामुळे मुर्दा संघाला कंपल्सरी या धावा कराव्या लागतील. 5 चेंडू 16 धावा मुर्दा संघाला कंपल्सरी करावे लागतील. सचिन पेटनेम अप्पा या नावाने ओळखलं जातं या खेळाडूला. इथून मात्र लाला माची ती विकेट कुठेतरी नक्की टेन्शन वाढलं होतं. तो कॅच ड्रॉप झाला होता रुपेश कडून. त्यानंतर मात्र टेन्शन वाढलं होतं मालवणी टीमचं. मात्र टेन्शन दूर केलं गोलंदाज मिलन वैद्यनं. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळतोय ऑन साइडला. एक धाव इथे कंप्लीट करतोय अप्पा. अजितला स्ट्राईक देण्याचं काम करतोय. एक चांगलं काम केलं अप्पानं, कारण पूर्ण कल्पना आहे अप्पाला की इथून जर मुर्दा संघ इथून जर आपल्याला जिंकायचं असेल, इथून मुर्दा संघाला जिंकायचं असेल तर अजित या खेळाडूला स्ट्राईक देणं गरजेचं. ज्याप्रमाणे लाला माची खेळतोय त्याचप्रमाणे अजितच्या बॅटमधून देखील मी मोठमोठे फटके पाहिले. ती क्षमता आहे, ती ताकद आहे आणि ती क्वालिटी या खेळाडूमध्ये आहे अजित मध्ये. एक गोष्ट असते भारत की असे खेळाडू कधी स्वतःवर दडपण घेत नाहीत आणि एकदम बिलकुल फ्रेश माइंड ज्यावेळेला खेळतात, ज्यांना मॅच फिनिशर वा फुकट म्हटलं जात नाही. फिरून खेळतोय चेंडू जाईल कदाचित डी झोन डी झोन डी झोन डी झोन मध्ये. 2 धावा. धावा झालेल्या आहेत त्या 32. धावा करायच्या आहेत त्या 12. 13 चेंडू शिल्लक आहेत ते 3. ओके सर, ओके सर, सॉरी. यावेळेस हा 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 चेंडू हवेत आहे डीप लॉंग ऑनला. संतोष नाहीये तर मिलिंद कोळी आहे. आणखी एक विकेट. थँक्यू डीजे. धन्यवाद अनिकेत. 2 चेंडू शिल्लक. धावा करायच्या 13. 2 चेंडू मध्ये 12 धावा झाल्या होत्या. 2 चेंडू शेवटचे 12 धावा झाल्या होत्या. मालवणी संघाच्या प्रमोद कोळीने तो विक्रम केला होता याच मालवणीच्या मैदानावर. यस, इथे मात्र नक्की चित्र स्पष्ट झालं आहे. इथून चित्र स्पष्ट झालं आहे. मालवणी संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे. कुठेतरी नक्कीच मी वारंवार तेच म्हणेल का तिकडून कुठे नजर लागली का ज्या ठिकाणी विकेट गेली, खास करून कुंदनची गाडी एकदम सुरळीत सुरू होती मुर्दे संघाची. कुंदनची विकेट 3री धाव काढताना रनआउट झाला. तिथून कुठेतरी नजर लागली का मुर्दा संघाला, असं मी नक्कीच म्हणू शकेल.
तिथून मात्र पूर्णतः चेंज झाला, पूर्ण गणित बदलली गेली आणि मुरदास संघ बॅकफुटला गेला. अभिनंदन मालवणी मास्टर्स. सेमीफायनल मध्ये मालवणी संघ प्रवेश करतोय. मुरदास संघ हाडलक. मात्र आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नासाठी नक्कीच तुमचं कौतुक असेल. ज्याने ज्याने डिश नेले असतील त्यांनी डिश जमा करा. चला या वेळी आपण कॅश प्राइज जी आपले अतिथी आहेत परशुरामजी केनी साहेब यांनी जे कॅश प्राइज जाहीर केलं होतं तर कुणाकुणाला किती किती बक्षीस आहे. यस, फक्त षटकारासाठी कॅश प्राइज होतं. मिलन वैती आणि यायचं आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज परशुराम केनी साहेब यांच्याकडून. मिलन वैती. आणि वळूया मॅन ऑफ द मॅच. थँक्यू, धन्यवाद परशुरामजी केनी साहेब. तर पंडित साहेब आपल्यासाठी देखील एक गुड न्यूज आहे. परशुरामजी केनी साहेबांकडून दोघांनाही आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद परशुराम केनी साहेब, आपला मनापासून आभार. आणि मला वाटतं आपण एकच म्हणूया आई एकविराच्या चरणी की यांच्या घरातले पैसा रुपये लक्ष्मी कधी कमी होऊ नये. नक्कीच उत्तरोत्तर वाढत जावे. नक्कीच. मिलन कोळी, मिलन वैती एक षटकार आणि मॅन ऑफ द मॅच देखील तोच आहे मिलन वैती. चला टॉस साठी यायचं आहे मालवणी की टीम कॅप्टन बाबूबाई. थँक्यू राकेश पाटील, धन्यवाद, मनापासून आपला आभार. आपण पंच म्हणून आपण त्या ठिकाणी उभा राहिलात त्याबद्दल मी मालवणी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. तिकडे द्यायचे साहेब. मिलिंद वैती या जरा लवकर. परशुरामजी केनी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच मिलिंद वैती एक आकर्षक जर्सी. ही जर्सी आहे शुभम स्पोर्ट्स यांच्याकडून. संदीप कोळी आणि त्यानंतर एक गॉगल अरुण भंडारी यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच बाबूबाई टॉस करून घ्या लगेच. चला चहा द्या मालवणी संघाला. 5 मिनिटाचा आपण ब्रेक देऊया. चहा घ्या. मात्र अगोदर टॉस करूया आपण. मिलिंद वैती सर तिकडे टॉस बॉक्स मध्ये. परशुरामजी केनी साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मिलिंद वैती. टी शर्ट आहे, ओपन करा सर टी शर्ट. थांब रे 1 मिनिट डीजे, थांब 1 मिनिट. अरे थांब 2 मिनिटं थांब, डीजे लावतो 2 मिनिटं. अरे 2 मिनिटं तिथे काय चाललंय बघ पहिले. बाबू आवरी कला घाई करतास. आकर्षक टी शर्ट त्या ठिकाणी परशुराम केनी साहेब यांच्याकडून आणि एक गॉगल्स. त्यानंतर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 1000 रुपये कॅश प्राइज षटकार मारला होता मिलिंद वैती यांना. परशुराम केनी साहेब तुम्ही तिकडेच थांबा. टॉस तुमच्या हातातून करून घेऊया आपण. चला यायचं आहे जम्स वन राई आणि मालवणी सेमीफायनल. दुसरा सेमीफायनल. राई कॅप्टन हेमप्रकाश पाटील. राई कॅप्टन हेमप्रकाश पाटील लवकर या. हेमू 4 ओव्हर मॅच. 4च ओव्हर मॅच. नितीन 4 ओव्हर मॅच. 4 ओव्हर मॅच. फायनल खराब होईल. हे बाबू थांब 1 मिनिट. टॉस होते. तू नाचशील. नाही तू नाच बाबू. तू नाच डीजे लाव. तू नाचशील तर चला लवकर उतर. तू पण लहानच. तू पण बाबू अस. परशुराम केनी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. टॉस विन कोण झाला? टॉस विन मालवणी संघ नाणेफेक जिंकतोय. 4 ओव्हरची मॅच. फलंदाजीमध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. फलंदाजी तीच राहील. गोलंदाजीमध्ये बदल होईल. 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाही. 4 ओव्हरची मॅच. घेऊया एक डीजे ब्रेक.
एक मिनिट तुला थांबवतोय, पुन्हा वेळ देतोय. मी मंडळाचे पदाधिकारी आहेत, सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष केशवजी भोईर साहेब आणि सन्माननीय सचिव भगवंत पाटील आणि सन्माननीय सहसचिव कैलासजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थोड्याच वेळात लगेचच मॅच आपण सुरू करणार आहोत. 5 मिनिटाचा ब्रेक आहे. मालवणी संघ चहा 5 मिनिटं तुम्ही घेऊ शकता, ब्रेक घेऊ शकता 5 मिनिटाचा नियमानुसार. टी ब्रेक आहे 5 मिनिटाचा, घ्यायचा असेल तर घ्या, चहा घ्या आणि त्यानंतर मैदानात उतरा. 5 मिनिटाचा टी ब्रेक आहे. चहा मालवणी संघाला द्या जरा. घड्याळाकडे लक्ष दिलं. 4 ओव्हरची मॅच आहे. 4:54 झालेले आहेत. 5 वाजता बरोबर मैदानात जा. 5 मिनिटात बरोबर 6 वाजता आपल्या 5 वाजता बरोबर मैदानात उतरायचं आहे मालवणी संघ. 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक देतोय. चला जाऊया डीजेच्या दिशेनं. डीजे पाटील आपला संघ घेऊन मैदानामध्ये दाखल व्हा. काल नाणेफेक जिंकून आपण क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आणि राही जेम्स बॉन्ड संघाला विनंती आपली सलामीची जोडी मैदानात तयार ठेवायची आहे. सलामीची जोडी ही आता राही जेम्स बॉन्ड संघामार्फत मैदानामध्ये चाललेली आहे. दोन्ही ऑफिशियल पंच आपले मैदानामध्ये आहेत. चला मुलांना आता बाहेर या. बाबू बाबू तुझी पोरं सगळी घेती बाहेर ये. चल तुझी सगळी पोरं घेती बाहेर. तू पण बाबूचाच अजून कवरा मोठा झाला असतील बाबूच. चला एक मुर्दा संघाला विनंती आपल्या एक लेग स्क्वेअर लेग अंपायर साठी खेळाडू मैदानामध्ये पाठवा. मुर्दा संघाला विनंती आहे.
तसंच मुर्दा संघाला विनंती आहे एक स्क्वेअर लेग पंच केशनाथ भोईर यांना विनंती आहे आपला एक खेळाडू नवीन पाटील उमेदवार संघाची त्यांना विनंती आहे जरा इकडे यायचंय लेग अंपायर साठी आपण पाचारण व्हायचं आहे मालवणी भगवान चल टी शर्ट दे मुकेशला मुकेश ठीक आहे ठीक आहे ठीक आहे राजेश पाटील आपण इथे आता व्यासपीठावर बसायचंय यस या 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 सामना 4 षटकांचा